नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर फडकवला तिरंगा. सातपुड्याच्या लेकाचा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मिशन उत्कर्षचा संकल्प. उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी. नमस्कार प्रेक्षक हो. जिद्द, चिकाटी आणि अथांग कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद सातपुड्याच्या मातीत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील नामांकित गिर्यारोहक अनिल वसावे यांनी जागतिक कीर्तीच्या माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर, ज्याची उंची 18,364 फूट आहे, अशा ठिकाणी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तिरंगा फडकवला. मात्र ही मोहीम केवळ एका शिखरापुरती मर्यादित नसून ती आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा एक नवा संकल्प ठरली आहे. अनिल वसावे यांनी आपल्या ट्रायबल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे. अतिदुर्गम भागातील नैसर्गिक कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शन मिळावे आणि त्यांनी केवळ शेती किंवा मजुरीपर्यंत मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिकरित्या शारीरिक क्षमता आणि काटकपणा असतो. याच क्षमतेला पैलू पाडून त्यांना क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्यासाठी हे फाउंडेशन काम करणार आहे. दर्जेदार शिक्षण आणि करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी वसावे स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही, गरज आहे ती फक्त योग्य दिशा मिळण्याची. या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अशा प्रत्येक विद्यार्थ्याला साथ देऊ इच्छितो ज्याला शिक्षणाची ओढ आहे पण संधी नाही, असे अनिल वसावे, गिर्यारोहक यांनी सांगितले आहे. अनिल वसावे हे केवळ एक मार्गदर्शक नसून स्वतः एक जागतिक दर्जाचे गिर्यारोहक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत किलिमांजारो, आफ्रिका, माउंट एल्ब्रुस, रशिया, सतोपंथ, माउंट कियाग्री आणि माउंट स्पांगनाग्री यांसारख्या अनेक उत्तुंग शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. आता नेपाळमध्ये राहून त्यांनी हा सामाजिक परिवर्तनाचा विडा उचलला आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.